तर मित्रांनो, आज ही कार्यशाळा एपिलेप्सी, फिट्स, आकडी, झटका या विषयाबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हे आयोजित करण्यात आले आहे. सर्वप्रथमतः मी आपल्या सर्वांचं या कार्यशाळेमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आज ही कार्यशाळेमध्ये आपण काय डिस्कस करणार आहे? तर एपिलेप्सी म्हणजे काय? एपिलेप्सीची कारणे काय? एपिलेप्सीचे प्रकार काय? एपिलेप्सी निदान करण्यासाठी कोणत्या चाचण्या केल्या जातात? आकडी दरम्यान कोणता प्रथमोपचार केला पाहिजे? एपिलेप्सीच्या उपचाराच्या विविध पद्धती काय आहे? अपस्मार असलेल्या पेशंटचे भविष्य काय आहे? म्हणजे त्यांचे झटके बरे होऊ शकतात का? यांचं भविष्य काय आहे? नॉर्मल जीवन जगू शकता का? याविषयी आपण चर्चा करण्यासाठी आणि ज्यावेळी एपिलेप्सी होते तेव्हा पालक हे थोडे चिंतेत होतात, घाबरून जातात. आपल्या बाळाच्या भविष्याविषयी त्यांना चिंता असते आणि त्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात, की आपल्या बाळाचं काय होणार? काय ट्रीटमेंट असणार? किती वर्ष चालणार? तर ह्या सर्व जे क्वेश्चन्स आहे, हे प्रश्न आहे, याचं मी निरसन करण्याचा आज प्रयत्न करणार आहे. तर प्रथमतः मी माझी आपणास ओळख करून देतो. माझं नाव डॉक्टर सुनील साबळे आहे. मी लहान मुलांचा मेंदूविकार तज्ञ आणि अहमदनगर येथे प्रॅक्टिस करतो. माझं MBBS हे BJ मेडिकल कॉलेज आणि ससून जनरल हॉस्पिटल पुणे येथे 2000 साली झालं. मी MD KM हॉस्पिटल मुंबई येथे 2006 साली कंप्लीट केलं आणि त्यानंतर मी लहान मुलांच्या मेंदूविषयी फेलोशिप केली आणि त्यानंतर मी लहान मुलांचा मेंदूविकार तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतोय. पहिले मुंबईमध्ये करायचं, नंतर शिर्डी, नंतर नगरमध्ये करतो. तर मी लहान आणि किशोरवयीन मुलांचा मेंदूरोग तज्ञ आहे. 18 वर्षापर्यंत लहान मुलांना जे काही मेंदूविकार असतात त्याविषयी मी त्यांचं निदान आणि उपचार करतो आणि गेल्या 14 वर्षापासून मी अविरतच सेवा देत आहे आणि हजारो मुलांचे मीन्स अपस्मार आहे, झटकी, आकडी, सेरेब्रल पॉल्सी, ऑटिझम, काही लहान मुलांची मेंदूची उशिरा वाढ काही जेनेटिक आजार आहे, डोकेदुखी, कोणत्याही प्रकारच्या लहान मुलांचे मेंदूविकार आजारावर मी हजारो मुलांवर आतापर्यंत उपचार केलेले आहे. मित्रांनो, हे जे आता मी आजपासून दर आठवड्यातून एकदा तरी अशी वेगवेगळ्या विषयावर कार्यशाळा करणार आहे आणि ही कार्यशाळा हे माझे जे सेंटर आहे डॉक्टर सुनील साबळे पीडियाट्रिक न्यूरोलॉजी आणि कार्डिओलॉजी सेंटर यांच्या मार्फत केले जाणार आहे आणि सर्वांचा खूप पालकांसाठी हे मोफत करण्यात येणार आहे. तर ह्या जे कार्यशाळा ह्या ज्या दर आठवड्याला होणार आहे त्याचे उद्दिष्ट काय असणार आहे आणि त्यापैकी ही आज सुरुवातीची कार्यशाळा आहे. तर लहान मुलांचा मेंदू, त्यांचा मेंदू कसा विकसित होतो, लहान मुलांच्या मेंदूच्या विकासामध्ये कोणते घटक अडथळे आणतात किंवा लहान मुलांचा मेंदू चांगल्या प्रकारे विकसित होऊन लहान मुले चांगली हुशार इंटेलिजंट कशी व्हावी या विषयावर मी दर आठवड्याला ही कार्यशाळेचे आयोजन करणार आहे आणि ज्या मुलांना मेंदूचे काही आजार आहे, उदाहरणार्थ फिटचा आजार आहे, स्वमग्नता आहे किंवा सेरेब्रल पॉल्सी आहे किंवा त्यांचे काही कोणत्याही प्रकारे मेंदूची जे आजार आहे, तर अशा आजार असलेल्या पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी ही दर आठवड्याला कार्यशाळा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही ह्या कार्यशाळेत तुम्ही सहभाग घेत जा. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना याविषयी तुम्ही कल्पना द्या, त्यांना हे शेअर करा की ते पण ह्या कार्यशाळेतून फायदा घेऊ शकणार. आणि हा नंबर नोट डाऊन, तुम्हाला तर हा नंबर माहीतच असेल की या नंबरवर तुम्ही संपर्क करत राहा किंवा हे नंबर व्हॉट्सअपवर हा नंबर आम्ही या कार्यशाळेविषयी स्टेटस ठेवत जाणार. युजुअली ही दर बुधवारी असणार, पण जर काही चेंज वगैरे असले तर या नंबरवर आम्ही इन्फॉर्म करत जाणार. तर हा नंबर तुम्ही 9373402011 या नंबरवर तुम्ही संपर्क साधत राहा की
जेणेकरून ह्या ज्या दर आठवड्याला कार्यशाळा होणार आहे, या कार्यशाळेचा तुम्ही फायदा घेऊ शकणार. तर आता ह्या कार्यशाळेला आज मी सुरुवात करणार आहे. परत मी एकदा अ, हे करतो, की अतुल मी दिसत आहे व्यवस्थित, आवाज ऐकू येत आहे? येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस लिहा. दुसरे कोणी असेल, सगळ्यांना मी दिसत आहे, आवाज ऐकू येत असेल तर येस. थँक यू सो मच. तर मित्रांनो, अपस्मार, झटके, एपिलेप्सी म्हणजे काय? आणि जर मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न वगैरे असतील, तर तुम्ही हे जे क्वेश्चन अँड आन्सर सेशन आहे, ओके. तर त्या क्वेश्चन अँड आन्सर सेशनमध्ये तुम्ही ते प्रश्न लिहा तुमचे. आणि आजचं जे सेशन संपणार त्यानंतर तुमचे जे काही प्रश्न असणार त्याची मी उत्तरे देणार. तर तुम्ही जे काही प्रश्न असेल तर इथे Q&A म्हणून लिहिलेलं आहे, तिथे तुमचे प्रश्न टाईप करून ठेवा. एकदा ही कार्यशाळा झाली की मग त्यावर मी नंतर हे करणार, तुमच्या प्रश्नांची उत्तर देणार. तर मित्रांनो, आजचा जो विषय आहे की अपस्मार म्हणजे काय? तर मित्रांनो, अपस्मार याला वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. कोणी त्याला झटके म्हणतात, कोणी त्याला आकडी म्हणतात, कोणी त्याला फेफरे म्हणतात, कोणी त्याला फिट म्हणतात. तर मित्रांनो, हे जे एपिलेप्सी नावाचा हा आजार आहे, याचे या वेगवेगळ्या भाषेत या नावाने त्याला संबोधले जाते. अंदाजे म्हणजे हा खूप कॉमन मेंदूचा आजार आहे. अंदाजे 0.5 ते 1% लोकांना या आजाराचा त्रास होतो. आणि झटक्याचे जे काही पेशंट आहे, त्याची सुरुवात लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात असते. म्हणजे जर तुम्ही 100 झटकेचे पेशंट घेतले, तर 70% हे लहान मुलांमध्ये झटकेचे पेशंट्स असतात. तर जरी ह्या आजाराला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते, तरी त्याला सायंटिफिक भाषेत एपिलेप्सी असे म्हणतात. आणि हा एपिलेप्सी हा मेंदूचा आजार आहे, की ज्या आजारामध्ये नेहमीच झटके येत राहतात. तर हे झटके काय येतात? तर मित्रांनो, तुम्ही इलेक्ट्रिसिटी पाहिली असेल. तर इलेक्ट्रिसिटी आपल्या घरी येते, तर इलेक्ट्रिसिटीचे पोल असतात, ते वायरने जोडलेले असतात. त्या वायरमधून इलेक्ट्रिक करंट वाहत असते. आणि जे इलेक्ट्रिक करंट जर व्यवस्थित वाहत असेल, तर आपल्या घरातले जे उपकरणे आहे, फॅन आहे, लाईट्स आहे, ते व्यवस्थित चालतात. परंतु जर अचानक त्या वायरमध्ये जर शॉर्ट सर्किट झालं, तर काय होतं? जाळ होतो आणि सर्व जी कार्यप्रणाली ती बिघडून जाते. तर मेंदूमध्ये असंच असते. तर मेंदू हे करोडो पेशींनी बनलेले असते, त्यांना न्यूरॉन्स म्हणतात. तुम्ही हे पाहू शकतात, हा एक न्यूरॉन आहे, हा दुसरा न्यूरॉन आहे, हा तिसरा. असे करोडो न्यूरॉन्स आपल्या मेंदूमध्ये असतात आणि ते असे एकमेकाला कनेक्टेड असतात. ओके. आणि हे न्यूरॉन्स, हे जे पेशी आहेत, ते एकमेकाला इलेक्ट्रिक करंटद्वारे संवाद साधत असतात. ओके. जर हा संवाद, हे जे इलेक्ट्रिक करंट आहे, हे जर व्यवस्थित चालत असेल, तर आपले सर्व काम म्हणजे चालणं, बोलणं, पाहणं, ह्या सर्व क्रिया नॉर्मल होतात. परंतु अचानक हे जे इलेक्ट्रिक करंट आहे, ते अचानक असामान्यपणे आणि जास्त जर इलेक्ट्रिक करंट तिथे तयार झालं, जसं इलेक्ट्रिक वायरमध्ये शॉर्ट सर्किट होतो, तसंच इथे जर शॉर्ट सर्किट झाला काही कारणाने, तर त्याचं रूपांतर हे झटक्यांमध्ये होते. तर ॲबनॉर्मल अँड एक्सेसिव्ह इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी जेव्हा मेंदूमध्ये निर्माण होते, त्याचं रूपांतर झटक्यांमध्ये होतं. तर इथे पहा असं, की जशी वीज चमकते, तसं अचानक तिथे ही इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीचं शॉर्ट सर्किट होतो आणि त्याचं रूपांतर आपण जे झटके पाहतो त्याच्यामध्ये होते. आता झटक्याचे प्रकार काय? आता आपण जो प्रकार पाहतो, की ज्याला आपण जनरलाइज्ड टॉनिक क्लॉनिक सीझर्स म्हणतो. त्यामध्ये कसं असतं, की लहान मुलं बेशुद्ध होऊन जातात, डोळे पांढरे करतात, तोंडातून फेस येतो, जीभ चावली जाते, दातखिळी बसते, हात पहिले टाईट होतात आणि नंतर मग असे झटके मारायला लागतात. तर हे कॉमन प्रकारचं झटका हे सर्वांना माहीत आहे. तर त्याला आपण जनरलाइज्ड एपिलेप्सी म्हणतो.
परंतु झटक्याचे खूप सारे वेगवेगळे प्रकार असतात. ओके. कस की मेंदू आपल्या पूर्ण शरीराच्या वेगवेगळ्या पार्टला कंट्रोल करत असतो. जर झटक्यांमध्ये पूर्ण मेंदू जर इन्व्हॉल्व झाला असेल, तर त्याचा परिणाम पूर्ण शरीरावर दिसतो. परंतु काही झटके हे मेंदूच्या विशिष्ट भागामध्ये तयार होतात आणि तिथेच राहतं आणि ते भाग जो आपल्या शरीराला कंट्रोल करतो त्याच्यामध्ये झटक्याचे लक्षण दिसतात. तर जर पूर्ण शरीर या झटक्यांमध्ये जर अफेक्ट झाले असेल तर त्याला जनरलाइज एपिलेप्सी म्हटले जाते आणि जर विशिष्ट पार्ट म्हणजे अर्धा पार्ट किंवा विशिष्ट फक्त हात किंवा एकाच बाजूचा हात आणि पाय जर एखाद्या झटक्यांमध्ये जर इन्व्हॉल्व झाला असेल तर त्याला फोकल सीजर्स म्हणतात. तर एपिलेप्सीचे 2 प्रकार आहे. फोकल सीजर्स अँड जनरलाइज सीजर्स. फोकल म्हणजे विशिष्ट पार्ट त्यामध्ये इन्व्हॉल्व असतो. जनरलाइज म्हणजे पूर्ण पार्ट, पूर्ण शरीर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असतं. आता जे फोकल झटके असतात, त्याच्यामध्ये पण 2 प्रकार असतात. काही झटक्यांमध्ये आपली त्या पेशंटची शुद्ध असते, म्हणजे आपण त्याच्याशी बोललो, तरी ते प्रतिसाद देतात. त्याला आम्ही सिंपल फोकल सीजर्स म्हणतो आणि काही झटक्यांमध्ये ते मुलं किंवा पेशंट्स प्रतिसाद देत नाही. त्याला कॉम्प्लेक्स सीजर्स असे म्हटले जाते. आणि जो जनरलाइज झटका आहे, आपण जो कॉमन पाहतो, तो पण जनरलाइज झटक्याचा एक प्रकार आहे. जनरलाइज झटक्यांमध्ये बाकीचे पण प्रकार असतात. उदाहरणार्थ ॲब्सन्स झटके नावाचा एक प्रकार असतो, की ज्याच्यामध्ये मुलं फक्त एकटक पाहतात, काही सेकंदभर पाहतात आणि परत नॉर्मल होतात. तर त्याला ॲब्सन्स झटके म्हणतात. काही झटकेमध्ये फक्त हात असा अचानक उडतो आणि हातातले काही वस्तू पडतात. त्याला मायोक्लोनिक झटके असे म्हटले जाते. काही झटक्यांमध्ये बाळ किंवा पेशंट उभा आहे आणि अचानक खाली पडून जातो. तर त्याला इन्फंटाइल स्पॅझम असे म्हटले जाते किंवा अटॉनिक सीजर्स असे म्हटले जाते. तर झटक्याचे हे वेगवेगळे प्रकार आहेत. आता हे जे झटके येतात ते येण्याची काय कारणं आहेत? तर झटके येण्याची ही वेगवेगळी कारणं असतात. तर ढोबळ याच्यात झटके येण्याच्या कारणं हे 2 याच्यामध्ये डिव्हाईड केले जातात. एक म्हणजे जेनेटिक झटका म्हणजे आनुवंशिक झटका आणि दुसरा म्हणजे सिम्प्टमॅटिक झटका म्हणजे काहीतरी मेंदूला इजा झाली असेल आणि मेंदूला त्याच्यामुळे जर डाग राहिला असेल, त्याच्यामुळे जो झटका येतो त्याला सिम्प्टमॅटिक झटके असे म्हणतात. तर पहिला म्हणजे आनुवंशिक झटका म्हणजे कोणाला तरी फॅमिलीमध्ये झटक्याचा फिटचा इतिहास असतो. आणि बऱ्याच वेळा जरी फॅमिलीमध्ये कोणाला झटके येत नसेल, तरी हे झटक्याचं कारण त्या पेशंटचे जे गुणसूत्र असतात, त्यामध्ये जे जीन्स असतात, तर त्या जीन्सच्या प्रॉब्लेममुळे होतात. तर त्याला आनुवंशिक झटके म्हणतात, म्हणजे जेनेटिक झटके म्हणतात. आणि दुसरा झटक्याचा प्रकार म्हणजे जर मेंदूला कोणत्याही प्रकारे जर इजा झाली आणि तिथे मेंदूला डाग राहिला, तर त्या डागाची परिणती नंतर झटक्यांमध्ये येते. तर हे मेंदूला इजा कोणत्या कारणाने होऊ शकते? जर बाळ पोटात असेल, तर जर आईला जर ताप आला म्हणजे अंगावर जर पुरळ आली, ताप आला, त्याला आम्ही टॉर्च ग्रुप ऑफ इन्फेक्शन म्हणतो. जर आईला इजा झाली किंवा आईने काही औषधं घेतले, की ज्याचा परिणाम बाळाच्या मेंदूवर होऊ शकतो. तर अशामुळे बाळाचं जेव्हा पोटामध्ये मेंदूची वाढ होते, तर ती वाढीवर परिणाम होऊ शकतो आणि नंतर त्याचं रूपांतर झटक्यांमध्ये होऊ शकतं. दुसरं कारण म्हणजे जर डिलिव्हरीमध्ये जर काही त्रास झाला, उदाहरणार्थ जर बाळ कमी वजनाचं असेल, प्रीमॅच्युअर असेल किंवा जर बाळ कसं आहे, की बाळ डिलिव्हरी झाल्यानंतर रडलं पाहिजे. जर बाळ रडलं नाही, तर बाळाच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन मेंदूला इजा होऊ शकते आणि त्याची नंतर परिणती झटक्यांमध्ये होऊ शकते. जर बाळ डिलिव्हरी झालं आणि जर बाळाचं वजन कमी असेल, प्रीमॅच्युअर असेल, बाळाने व्यवस्थित दूध नाही पिलं आणि बाळाच्या शरीरातली साखर कमी झाली, तर बाळाच्या मेंदूला इजा होऊन त्याची परिणती झटक्यांमध्ये होऊ शकते. जर बाळाच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाला किंवा बाळाच्या मेंदूमध्ये इन्फेक्शन झालं, त्याला आम्ही मेनिंजायटिस म्हणतो, तर त्याचे पण रूपांतर झटक्यांमध्ये होऊ शकते. किंवा बाळाच्या मेंदूची विकृती म्हणजे जर तुम्हाला सांगितलं जर बाळ पोटात असेल आणि त्या बाळाच्या मेंदूची व्यवस्थित वाढ झाली नाही, तर बाळाचा मेंदू हा ॲबनॉर्मल पद्धतीने तयार होतो आणि त्याचे पण रूपांतर झटक्यांमध्ये होऊ शकते. मेंदूला कोणत्याही प्रकारे इजा झाली म्हणजे ॲक्सिडेंट झालं, बाळ पडलं आणि मेंदूला इजा झाली, त्याच्यामुळे पण झटके होऊ शकतात. काही झटके हे तापांमध्ये येतात. म्हणजे नॉर्मल मुले असतात. हे झटके युजुअली 6 ते 5 वर्षापर्यंत येते. त्याला फेब्राईल कन्व्हल्जन म्हणतात. आणि अशी बाळे नॉर्मल असते. फीव्हर
ताप येतो आणि तेव्हा झटके येतात, त्यांना फेब्राईल सीझर्स म्हणतात. आणि काही झटके जर शरीरातली साखर कमी झाली, शरीरातलं कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम कमी झालं, तर त्याच्यामुळे येऊ शकतात. तर हे झटके येण्याचे वेगवेगळे कारणं आहेत. आता झटका आला, तर मग ह्या झटक्याचं निदान कसं करतात? ओके. तर झटका आला, तर निदान हे मॅक्सिमम बाळाची जी हिस्ट्री असते, म्हणजे झटक्याच्या वेळी कोणते लक्षणं असतात, ते डॉक्टर त्याची डिटेलमध्ये चौकशी करतात. म्हणजे उदाहरणार्थ झटका तापात आला, की बिना तापात आला? झटका किती वर्षाचा असताना सुरू झाला? झटका येण्याच्या पूर्वी बाळ काय करत होतं? झटका झोपेत आला, की जागे असताना झाला? झटका येण्याच्या पूर्वी बाळ काही त्याने सांगितलं, की मला काही त्रास होत आहे. त्याचं पण इम्पोर्टन्स असतं. झटक्यांमध्ये काय होतं नेमकी म्हणजे बाळाचे दोन्ही पूर्ण शरीर झटक्यांमध्ये इन्व्हॉल्व असतं, की फक्त अर्धा पार्ट इन्व्हॉल्व असतो. म्हणजे झटक्यांमध्ये काय सिम्प्टम्स येतात ते डॉक्टर विचारतात आणि मग त्याच्यानुसार झटक्याचा प्रकार डॉक्टर ते डायग्नोज करतात, की हा कोणत्या प्रकारचा झटका आहे. तर मित्रांनो, ही माहिती डॉक्टरांना व्यवस्थित देणे, ज्यांनी तो झटका पाहिला असेल, तर त्यांनी ती माहिती डॉक्टरांना व्यवस्थित देणे ह्या झटक्यात निदान करण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. आणि आता सर्वांकडे मोबाईल आहे. जर झटका आला असेल, तर व्हिडिओ शूटिंग जर केली आणि ती डॉक्टरांना दाखवली, तर ते निदान करण्यासाठी खूप उपयोगाचं ठरू शकतं. नंतर डॉक्टर लहान मुलांची पूर्ण तपासणी करतात. लहान मुलांच्या अंगावर काही पांढरे-काळे चट्टे आहे, त्याला आम्ही न्यूरोक्युटेनस मार्कर म्हणतो, ते आहे का ते पाहतात आणि पूर्ण तपासणी चेकिंग करतात आणि काही टेस्ट केल्या जातात. म्हणजे झटक्या हा आहे का नाही ते कन्फर्म करण्यासाठी काही टेस्ट केले जातात. तर पहिली टेस्ट असते त्याला ई म्हटले जाते, म्हणजे इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम. जसं हार्टसाठी इलेक्ट्रोकार्डिओग्राम असतं तेव्हा तसंच मेंदूसाठी इलेक्ट्रोएन्सेफॅलो म्हणजे मेंदू हा ग्राफ असतो, की ज्याच्यामध्ये हे डोक्याला हे लीड्स लावले जातात आणि कॉम्प्युटरवर तो रेकॉर्ड होतो आणि त्यानुसार झटका आहे का नाही, कोणत्या प्रकारचा झटका आहे याचं डॉक्टर निदान करतात. तर मित्रांनो, जेव्हा तुम्हाला ई करायचं असेल, तर तुम्ही जाताना काही काळजी घेत जा. फर्स्ट ऑफ ऑल, की लहान मुलांचं जे डोकं असतं त्याला तेल लावलेलं असतं, तर ते व्यवस्थित शॅम्पूने धुवा. त्याला तेल नका लावू. हां, तर ह्या गोष्टींची काळजी घ्यावा. जर डॉक्टरांना वाटले, की काही मेंदूमध्ये त्रास असू शकतो. आता प्रत्येक टेस्टचे वेगवेगळे म्हणजे इम्पोर्टन्स असते. तर ईजीमध्ये मेंदूचं इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी दिसते, झटक्याचा कोणता प्रकार आहे ते दिसतो. आणि जर मेंदू पाहायचा असेल, मेंदूची रचना व्यवस्थित आहे का? मेंदूमध्ये गाठ आहे का? मेंदूला इजा आहे का? ते जर पाहायचं असेल, तर मग एम-आर-आय किंवा सीटी स्कॅन केला जातो. आणि एम-आर-आय हा जास्त प्रेफर्ड केला जातो, कारण की सीटी स्कॅनपेक्षा एम-आर-आयमध्ये जास्त क्लिअर कट दिसते आणि जो रेडिएशनचा जो धोका असतो सीटी स्कॅनमध्ये तो एम-आर-आयमध्ये नसतो. तर जर डॉक्टरांना गरज वाटली की याचा एम-आर-आय करायची गरज आहे, तर डॉक्टर तुम्हाला एम-आर-आयचं पण सांगतात. काही जणांचं शरीरातली कॅल्शियम, मॅग्नेशियम कमी होऊ शकते. स्पेशली जे लहान मुलं निओनेट्स वगैरे असतात, तर त्यांचे कमी झालेले असतात शुगर वगैरे, तर त्यासाठी काही ब्लड टेस्ट केली जाते. तर युजुअली ह्या टेस्ट हे झटक्याचे जे निदान आहे, त्याच्यासाठी हे टेस्ट मदत करतात. पण मेन जे निदान असतं, ते झटक्यांदरम्यान काय होतं आणि डॉक्टर तपासता याच्यामध्ये होते आणि टेस्ट त्याचे निदान करण्यासाठी मदत करतात. आता मित्रांनो, झटका आला तर त्या दरम्यान कोणता प्रथम उपचार करावा? आता काय होतं, की झटका आला तर युजुअली घरची लोकं हे घाबरून जातात आणि आत तेव्हा कसं आहे, की काय करावं, काय नाही हे कळत नाही. बऱ्याच लोकांच्या समाजामध्ये गैरसमजुती असतात. आता गैरसमजुती काय असतात, युजुअली लोकं काय करतात, एखाद्याला झटका आला तर त्याची जी दातखिळी बसलेली असते, तर ती लोकं उघडण्याचा प्रयत्न करतात. मग तोंडामध्ये चमचा टाक, रुमाल टाक किंवा बोटं टाकून ती दातखिळी उघडण्याचा प्रयत्न करतात. तर हे चुकीचं आहे. काही लोकं लहान मुलांना तो कांदा सुंगावतात किंवा शूज किंवा काही मोजे वगैरे सुंगावतात.
तर ते पण चुकीचं आहे. त्यांनी त्या झटक्यांच्या बाळाला काहीही परिणाम होणार नाही. उलट त्या धोका निर्माण होऊ शकतो. काही लोकं काय करतात, की झटका आला तर तोंडामध्ये काही पाणी वगैरे टाकण्याचा प्रयत्न करतात. तर ते पण चुकीचं आहे. तर हे जे तोंडात पाणी टाकणे किंवा तोंडामध्ये चमचा, रुमाल टाकून तो उघडणे किंवा कांदा सुंगवणे हे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे पेशंट्सला धोका निर्माण होऊ शकतो. तर हे काहीही करायचे नाही. तर झटका आला तर काय करायचे? तर झटका आला तर पेशंटला आहे ना झोपून एका कुशीवर ठेवायचं. ठीक आहे. हे जे चित्र दिसतं आहे, की पेशंटला झोपवायचे, एका कुशीवर करायचे. त्याला सेफ जागे, सुरक्षित जागे, जर एखादा उंचावर असेल, तर त्याला खाली चांगला जी सेफ जागा आहे, त्याच्यावर एका कुशीवर झोपून ठेवायचे. जर त्याचा हात फिटमुळे असा चालत असेल, तर तो असा रोखण्याचा म्हणजे थांबवण्याचा प्रयत्न करायचा नाही. कारण की ते हात हलणे हे त्याच्या कंट्रोलमध्ये नसते. जर तुम्ही हात हलवलात, तर त्याचे जे हाडं आहेत, ते फ्रॅक्चर होऊ शकतात. तर जे झटका येत असेल, तर तो झटका त्याच्या नॅचरली होऊ द्यायचा. परंतु जर आजूबाजूला काही टोकदार पदार्थ आहे, काही धोकादायक पदार्थ आहे, ते दूर करायचे. त्याचे जे काही कपडे असेल, ते थोडे सैल करायचे. कारण की जर गळ्यामध्ये जर ते टाईट झालं, तर गळ्याला फास बसू शकतो. तर त्याचे कपडे सैल करायचे. आजूबाजूला गर्दी करायची नाही, की जेणेकरून त्याला व्यवस्थित ऑक्सिजन भेटेल. तोंडामध्ये अजिबात काही टाकायचे नाही. चमचा टाकायचा नाही, रुमाल टाकायचा नाही किंवा बोटाने तोंड उघडण्याचा प्रयत्न करायचा नाही किंवा पाणी टाकायचं नाही. तर फक्त बाळाला झोपून एका कुशीवर करायचं. उजव्या किंवा डाव्या कुशीवर करायचं किंवा पोटावर झोपून एका बाजू तोंड करायचं. कारण की काय होतं, की काही वेळेस झटक्यांमध्ये तोंडातून फेस येतो, बाळ उलटी करते, तर ती उलटी बाहेर पडावी, ती फुफ्फुसात जाऊ नये, तर ही काळजी घ्यायची. युजुअली झटका हा 2 ते 3 मिनिटं राहतो. तर जर हे प्राथमोपचार केले, तर बाळाला काही कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही. परंतु काही मुलांचे झटके हे जास्त वेळ राहतात. जर हे झटके जास्त वेळ राहिले, 5-10 मिनिटापेक्षा जास्त कमीच होत नाही, तुम्ही प्रवास करताय, हॉस्पिटल दूर आहे, तर अशा वेळी पेशंटला धोका निर्माण होऊ शकतो. तर आजकाल काही औषध आहे, की ते नेझल स्प्रेच्या रूपाने अवेलेबल आहे. तर जर झटका 5 मिनिटापेक्षा जास्त राहत असेल, तर डॉक्टर हे तुम्हाला ते औषध प्रिस्क्राईब करतील आणि त्याचा तुम्ही वापर करू शकतो. जर झटका 5 मिनिटापेक्षा जास्त राहिला तर. तर मित्रांनो, मला आता कॉन्फिडन्स आहे, की झटका आला, तर तुम्ही योग्य प्रकारे त्याला प्रथमोपचार देऊ शकाल. आणि चुकीच्या पद्धतीचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने ते हँडल करण्याचे टाळणार. आता जे जर झटक्याचं निदान झालं, की ह्या पेशंटला झटका आहे, तर मग ह्या पेशंटचा उपचार कसा केला जातो? जर निदान केलं, की याला हा एपिलेप्सीचा आजार आहे, तर मग डॉक्टर त्याला अँटी एपिलेप्टिक मेडिसिन सुरू करतात. आता हे अँटी एपिलेप्टिक मेडिसिन आहे. हे काय असतात, की हे आता झटके बरे करण्याचे जगामध्ये इलाज नाही. ओके. पण झटके नियंत्रित ठेवण्याची इलाज आहे. त्याला अँटी इपिलेप्टिक मेडिसिन म्हणतात. तर डॉक्टर ही अँटी इपिलेप्टिक मेडिसिन सुरू करतात. कमीत कमी औषधाने, कमीत कमी डोसने नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. ओके. तर एक औषध सुरू करतात. त्याचा जो योग्य डोस असेल, त्यावर झटका नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि इन केस परत जर झटका आला, तर मग ते औषधाचा डोस वाढवतात किंवा मग औषध बदलतात. युजुअली 60 ते 70% जणांचे हे झटके औषधाने बरे होतात. मी सांगितलं, की औषध हे झटके नियंत्रित ठेवतं. जर एखाद्या व्यक्तीला जर फिट येत असेल, तर ते जे फिटचे केंद्र असते, ते काही वर्ष ॲक्टिव्ह राहतं. तर रिसर्चमध्ये असे आढळून आले, की असे झटक्याचे जे पेशंट आहेत, त्यांचे जे एपिलेप्सीचे जे केंद्र आहे, ते 2 ते 4 वर्षापर्यंत मॅक्सिमम ॲक्टिव्हेट राहू शकते. काहींचे त्याच्यापेक्षा किंवा आयुष्यभर ॲक्टिव्हेट राहू शकते, पण बऱ्याच जणांचे 2 ते 4 वर्ष ॲक्टिव्हेट राहते. तर ते जे झटक्याचे केंद्र आहे, त्याला कंट्रोल ठेवण्यासाठी औषध दिले जाते. तर युजुअली औषध 2 ते 4 वर्ष दिले जाते. तर झटक्याचा प्रकार कोणता?
त्याच्यानुसार ते डॉक्टर डिसाईड करतात की 2 वर्ष द्यायचे, 3 वर्ष द्यायचे, 4 वर्ष द्यायचे. आता वर्षांना महत्व नसतं. ओके. त्या वर्षांमध्ये झटका आला नाही पाहिजे. म्हणजे सीजर्स फ्री पिरियड पाहिजे. म्हणजे 2 वर्ष जर झटका नाही आला, तोपर्यंत डॉक्टर औषध देतात किंवा 3 वर्ष झटका नाही आला, तोपर्यंत औषध देतात. आणि जेव्हा औषध चालू असते, तेव्हा औषधाचं काही साइड इफेक्ट आहे का नाही? औषधाचं एफिकसी किती, त्याचं इफेक्टिव्हनेस किती आहे, हे पाहण्यासाठी जेव्हा-जेव्हा डॉक्टर तुम्हाला बोलवतात, तेव्हा आपल्या पेशंट्सला डॉक्टरांना दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. रेग्युलर फॉलोअप ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या फॉलोअपमध्ये पेशंट्सला काही त्रास असेल, काही साइड इफेक्ट असेल, ते डॉक्टर विचारपूस करतील, तपासतील आणि त्याच्यानुसार काही औषधाचा डोस वाढवायचा आहे, अजून काही औषध बदलायचं आहे, ते डॉक्टर डिसाईड करतील. तर मित्रांनो, जर अशा पद्धतीने जर ट्रीटमेंट दिली, तर 100 पैकी 70% जणांचे झटके बरे होऊन जातात. परंतु अनफॉर्च्युनेटली काही मुलांचे झटके, काही मुलांच्या मेंदूंमध्ये इजा असतात. तर असे झटके काही वेळेस औषधाने नियंत्रित येत नाही. जर बरेच औषध ट्राय केले, तरी झटका येत असेल, तर मग आम्ही त्याला रेझिस्टंट एपिलेप्सी म्हणतो. आणि मग ह्या पेशंटला अजून काही दुसऱ्या प्रकारच्या ट्रीटमेंटची गरज आहे, की ते ठरवलं जातं. तर त्यामध्ये एक सर्जरी, एपिलेप्सी सर्जरी हा एक प्रकार असतो. तर जर मुलांची झटके बरेच औषध दिली, कंट्रोल नाही होत, तर मग ह्या मुलाला सर्जरी करू शकतो का नाही, याविषयी डॉक्टर त्याचे काही तपास करतात. आणि हे वेगळे असतं मग. तर यामध्ये लहान मुलाला ॲडमिट करतात. त्याचा जो आपण ई-जी करतो, तो कंटिन्युअस म्हणजे व्हिडिओ चालू असतो. ई-जी करतात कंटिन्युअस 24-48 तास ते ई-जी केला जातो. काही स्पेशलाइज्ड टेस्ट असतात, स्कॅन. 3 टेस्ला एम-आर-आय किंवा पेट स्कॅन, स्पेक्ट स्कॅन, न्यूरोसायकॉलॉजिकल एक्झामिनेशन अशा बऱ्याचशा टेस्ट केल्या जातात. नंतर ते डॉक्टर ठरवतात, की ह्या पेशंटला ऑपरेशन करू शकतो की नाही. सर्वच पेशंटला ऑपरेशन करता येत नाही. तर ह्या टेस्ट नंतर डॉक्टर ठरवतात, की याचे ऑपरेशन करू शकतो का? हे ऑपरेशन केले तर किती टक्के फरक पडू शकतो? हे ऑपरेशन केले तर अजून काही साइड इफेक्ट होणार का नाही? तर ह्या टेस्ट नंतर ते डॉक्टर डिसाईड करतात आणि जर कळाले, की मेंदूच्या विशिष्ट पार्टमध्ये इजा आहे, तो जर पार्ट जर काढून टाकला किंवा तो पार्ट डिस्कनेक्ट केला, तर झटके बंद होऊ शकतात आणि त्याच्या शरीरावर काही परिणाम होणार नाही. तर मग ते ऑपरेशन केले जाते. तर ज्या मुलांचे झटके जर ज्या मुलांच्या मेंदूमध्ये इजा आहे, तिथे डाग आहे किंवा गाठ आहे, तर अशी मुलं ह्या एपिलेप्सी सर्जरीने बऱ्यापैकी बरे होऊ शकतात. आता काही मुलांना काय होतं, की औषधाने पण झटके नियंत्रित येत नाही. त्यांचं ऑपरेशन पण करू शकत नाही. तर त्यांच्यासाठी कीटोजेनिक डाएट, कीटोजेनिक आहार हा एक ट्रीटमेंटचा प्रकार आहे. आता हा कसा दिसून आला? तर पूर्वीच्या काळी काय केलं जातं, की जेव्हा झटका यायचा, तेव्हा त्या पेशंट्सला उपाशी ठेवलं जायचं आणि तेव्हा त्यांना असं आढळून आलं, की जेव्हा पेशंटला उपाशी ठेवलं जातं, तेव्हा त्यांचे झटके कंट्रोलमध्ये असतात. तर मग सायंटिस्टने आता फाइंड आउट केलं, की उपाशी आणि झटके कंट्रोल याच्यामध्ये काय संबंध आहे? तर उपास झाला, तर काय होतं शरीरातले कीटोन्स वाढतात आणि हे कीटोन्स मग हे झटके नियंत्रित ठेवतात. आता झटके नियंत्रित ठेवण्यासाठी आपण काही पेशंटला काही कंटिन्युअसली उपाशी ठेवू शकत नाही. तर आपल्या शरीरात खाऊन पण कीटोन कसे आपण वाढवू शकतो आणि जेणेकरून झटका कसा नियंत्रित ठेवू शकतो, तर हे कीटोजेनिक आहार देऊन आपण त्याच्या शरीरातले कीटोन वाढवू शकतो आणि हे कीटोन ते झटके नियंत्रित ठेवू शकतात. तर ह्या डाएटमध्ये काय असतं, की मॅक्सिमम हे फॅट असते, चरबीयुक्त पदार्थ मॅक्सिमम दिले जातात. कार्बोहायड्रेट असते, साखर वगैरे असते ते कंप्लीटली बंद केले जाते आणि प्रोटीन हे त्याच्या आवश्यकतेनुसार दिले जाते. तर त्याला कीटोजेनिक आहार म्हटले जाते. तर ज्या मुलांचे झटके जर औषधाने पण नियंत्रित येत नसेल, तर कीटोजेनिक आहार हा पण त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये हा एक प्रकार आहे. आता मित्रांनो, झटक्यांबद्दल समाजामध्ये खूप सारे गैरसमज आहे आणि त्यामुळे काय होतं, की झटक्याचे जे पेशंट्स आहे, त्यांना डॉक्टरांकडे नेले जात नाही. त्यांना कोणतरी बाबांकडे नेले जाते
आणि अशा पेशंटचं काय होतं मग नुकसान होतं. तर समाजामध्ये असे झटक्यांबद्दल काही गैरसमज आहे. तर झटका हा संसर्गजन्य आहे. झटका पापाची फळे आहे. झटका बरा होऊ शकत नाही. झटका असलेली व्यक्ती सामान्य जीवन जगू शकत नाही. तर मित्रांनो, ही सर्व गैरसमज आहे. आता सायंटिफिकली रित्या वैज्ञानिक दृष्टी हे सिद्ध झालं आहे, की झटका हा मेंदूचा आजार आहे. मेंदूचे जे इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी आहे त्याच्या बिघाडमुळे हा होतो. हा आजार औषधाने 70 ते 80% जणांचा बरा होऊ शकतो. 60 ते 70% जणांचा बरा होऊ शकतो आणि ज्यांचा औषधाने बरा होत नाही त्यांचा ऑपरेशन किंवा किटोजेनिक डाएट किंवा व्हेगस नर्व्ह स्टिम्युलेशन किंवा डीप ब्रेन स्टिम्युलेशन नावाचे दुसरे काही प्रकार आहे ऑपरेशनचे. त्याने अशा झटक्यांच्या पेशंट्सला आपण त्यांचे झटके नियंत्रित करू शकतो. पण गरज काय आहे, की लवकरात लवकर निदान करणे आणि लहान मुलांचे जे मेंदुरोग तज्ञ आहेत त्यांच्या मार्फत ट्रीटमेंट सुरू करणे. तर मित्रांनो, आता मी जवळ-जवळ 14 वर्षापासून झटक्यांच्या पेशंटचे उपचार करतो. हजारो पेशंटचे झटके बरे झालेले आहे. हजारो पेशंटचे झटक्यांच्या नातेवाईकांशी म्हणजे संवाद साधलेले आहे. तर जेव्हा झटका येतो, तर अशा पालकांना खूप म्हणजे चिंता होते. आपल्या पाल्याच्या भविष्याविषयी आणि त्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात. तर जे काही कॉमन प्रश्न आहे, तर ते मी इथे लिहिलेले आहे आणि त्याचा मी आता म्हणजे त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आता पहिला प्रश्न असतो, की माझं मूल हे झटक्याच्या आजाराने बरा होऊ शकतो का? झटका बरा होऊ शकतो का? तर मित्रांनो, झटका हा मेंदूच्या कार्यप्रणालीच्या बिघाडामुळे होतो आणि मेंदूमध्ये काही इजा असेल किंवा काही जेनेटिक आजार असेल त्याच्यानुसार हा होतो. आणि झटक्याचे जे कारण असतं त्याच्यावर झटका बरा होणार की नाही हे जास्त प्रमाणात अवलंबून असते. तरी ढोबळरित्या जर मेंदूला काही इजा नसेल तर अशा मुलांचे 70 ते 80% जणांचे झटके हे औषधाने नियंत्रित येऊ शकतात. आणि जर मेंदूला जर इजा असेल तर अशा मुलांचे 50 ते 60% जणांचे झटके हे औषधाने बरे होऊ शकतात. तर मित्रांनो, बऱ्याच मुलांचे म्हणजे 100 पैकी 70% मुलांचे औषधाने झटके बरे होऊ शकतात. पुढचा प्रश्न असतो, की औषधे किती वेळ चालू ठेवले जाईल? तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलंय, की झटक्याचे जे कारण असते, झटक्याचा जो प्रकार असतो, त्यानुसार डॉक्टर सुरू करतात. युजुअली 2 ते 4 वर्ष झटके नाही, तोपर्यंत ते औषध चालू ठेवले जाते. काही जे झटके असतात, त्यांना काही महिने औषध चालू ठेवले जाते, काहींना काही आठवडे औषध चालू ठेवले जाते. हे डॉक्टर झटक्याचा प्रकार, झटक्याचे कारण काय आहे, त्याच्यानुसार ठरवले जाते. आता औषधांचा काही साइड इफेक्ट काय का नाही? आता हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. तर मित्रांनो, जेव्हा हे औषधं तयार होतात, तेव्हा पहिले त्याचा प्रयोग हे प्राण्यांमध्ये केला जातो. नंतर जे पेशंट्स असतात, त्याच्यामध्ये केला जातो. लिमिटेड पेशंट्समध्ये केला जातो. मग त्यामध्ये जर औषध हे परिणामकारक आहे, त्याचं खूप कमी प्रमाणात दुष्परिणाम आहे, तर मग असे औषध खूप पेशंट्समध्ये त्याची क्लिनिकल ट्रायल केली जाते. आता कोविड व्हॅक्सिनमुळे तुम्हाला क्लिनिकल ट्रायल हे आता तुम्हाला अवगतच झाले असेल, की त्याचे ट्रायल केली जाते आणि ही औषधे जेव्हा शोध लागतो आणि जेव्हा मार्केटमध्ये येते, त्याला जवळ-जवळ खूप वर्ष, काहींना 10-20 वर्ष लागतात. तर खूप हे औषधाची ट्रायल केली जाते आणि हे औषध इफेक्टिव्ह आहे आणि त्याचा खूप कमी प्रमाणात दुष्परिणाम होतो. जेव्हा हे संशोधनात दिसून येते, तेव्हा गव्हर्नमेंट ते औषध हे पेशंटला सेफली यूज करू शकतो, हे परवानगी देते आणि तेव्हाच हे औषध मार्केटमध्ये येते. त्यामुळे जी झटक्यांसाठी जी औषध दिली जाते ती युजुअली सेफ असतात. परंतु मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला साइड इफेक्ट असतात. उदाहरणार्थ जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, तर ॲक्सिडेंट होऊ शकतो. ओके, तो एक साइड इफेक्ट आहे. घरात राहिले तर भूकंप होऊ शकतो. तो एक साइड इफेक्ट आहे. तसं जर पाणी पिलं, तर दूषित पाणी पिलं तर डायरिया होऊ शकतो. तर किंवा श्वास घेतो आपण, तर त्या श्वासमार्फत कोरोना व्हायरस जाऊन कोरोना होऊ शकतो. तर प्रत्येक गोष्टींचे साइड इफेक्ट असतात. तसं जे औषध असतात, ते युजुअली सेफ असतात, परंतु काही प्रमाणात त्याचे साइड इफेक्ट असतात. तर ही साइड इफेक्ट ही मॉनिटर करण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांना रेग्युलर फॉलोअप देणे अत्यंत गरजेचं असते. तरी जर
एखादी झटक्याचे औषध सुरू झाले आणि जर अंगावर जी रॅश आली, अंगावर जर पुरळ आली, तर लगेच औषध बंद करायचे आणि डॉक्टरांना दाखवायचं. त्याचा अर्थ की त्या औषधापासून या पेशंटला ॲलर्जी आहे. दुसरी गोष्ट, जर औषध दिली आणि नवीन काही बाळाला सिम्प्टम्स येत राहिले, की बाळ चक्कर येते, गुंगतंय, जास्त झोपून राहतंय, खात नाही, उलटी होते, कावीळ झाली आहे. कोणत्याही प्रकारचे जर तुम्हाला नवीन लक्षणं दिसत असेल, तर ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांना सांगा, की जेणेकरून मग डॉक्टर औषध बदलू शकणार. तर युजुअली औषधं हे सेफ असतात. काही औषधांचे साइड इफेक्ट होऊ शकतात. ते सगळ्यांना होत नाही. काही हजारांपैकी 1-2 जणांना होऊ शकते. तर ते होऊ नये याची कल्पना पण तुम्हाला डॉक्टर देतात, की जर हे औषध दिले तर हे साइड इफेक्ट होऊ शकतात. हे डॉक्टर कल्पना देतात. आणि जरी कोणते औषध दिल्याने तुम्हाला जर नवीन लक्षणं दिसली, तर तुम्ही डॉक्टरांना लवकरात लवकर संपर्क करा. ते औषध बंद करा, की जेणेकरून डॉक्टर डायग्नोज करतील, निदान करतील, की हे जर औषधाचे साइड इफेक्ट असेल, तर ते औषध बंद करून दुसरे औषध सुरू करतील. तर युजुअली औषध हे सेफ असतं. आता काय होतं, की झटका आला, की लहान मुलांना आहे ना, खूप काळजीमध्ये ठेवले जाते. म्हणजे त्यांना म्हणजे असं खूप त्यांची, की हे नॉर्मल जीवन जगू शकत नाही, यांना खेळायला पाठवू नका. हे खूप सारे त्यांच्यावर बंधनं येतात. परंतु मित्रांनो, हे बंधनं करण्याची काही कारणं नाही. ही अशी मुलं जर तुम्ही त्याचं निदान केलं, औषध सुरू केलं, तर हे नॉर्मल जीवन जगू शकतात. परंतु काही धोक्याच्या गोष्टी असतात, ते टाळणे अत्यंत गरजेचं आहे. आणि ते म्हणजे जर स्विमिंग म्हणजे पोहणं हे शक्यतो टाळायचं, किंवा जर स्विमिंग करत असेल तर कोणीतरी त्याबरोबर पाहिजे. कारण की जर स्विमिंग करत असेल, झटका आला, कोणी नसेल, तर अपघात होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सायकल चालवणे, किंवा मोठा मुलगा असेल तर वाहन चालवत असेल, तर ते ते करता कामा नये. किंवा जर लहान मुलं सायकल चालत असेल, तर कोणी तरी मोठा व्यक्ती त्या पेशंट बरोबर पाहिजे आणि हेल्मेट घालणं अत्यंत गरजेचं आहे. जर जर गोष्टीची काळजी घेतली, तर अशी मुलं, अशी पेशंट्स ही नॉर्मल जीवन जगू शकतात. तर नियमित रेग्युलर फॉलोअप करणे हे अत्यंत गरजेचं आहे. बाळाला काही नवीन साइड इफेक्ट आले आहे का? त्याच्या अभ्यासात काही परिणाम होत आहे का? तर हे जे साइड इफेक्ट आहे, हे तुम्ही डॉक्टरांच्या निदर्शनात आणून द्या. डॉक्टर पण तुम्हाला वेळेवर रेग्युलरली बोलवतील. जर झटका येत असेल, तर मग लगेच दुसऱ्या दिवशी दाखवण्यासाठी घेऊन यायचं, की जेणेकरून मग डॉक्टर त्याचं निदान करून, जर औषधाचा डोस कमी वाढवण्याचा किंवा औषध बदलण्याची गरज आहे, की ते ठरवतील. तर मित्रांनो, इपिलेप्सी हा आजार बरा होऊ शकतो आणि इपिलेप्सी हे पेशंट नॉर्मल जीवन जगू शकतात. गरज आहे त्यांची लवकरात लवकर निदान करणे आणि त्यांचा उपचार करणे. तर मित्रांनो, आज आपण हे जे अपस्मार आहे, ह्या आजाराविषयी आपण ही कार्यशाळा केली. ओके. तर तुम्हाला काही आता जे प्रश्न असेल, तर तुम्ही ते प्रश्न एक तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, किंवा क्वेश्चन एंड आन्सर सेक्शनमध्ये तुम्ही क्वेश्चन लिहा, आणि मी ते प्रश्न उत्तर देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार. जे काही कॉमन जे प्रश्न आहे, त्याचा तर मी आता तुम्हाला त्याचं मी उत्तरं तर दिलेली आहे. परंतु या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही प्रश्न असतील, तर तुम्ही द्या. आणि तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, की अशा प्रकारच्या कार्यशाळा मेंदूविषयी, आजाराविषयी, किंवा लहान मुलांचा मेंदू कसा स्मार्ट बनवायचा, किंवा त्याला कसं इंटेलिजंट करायचं, या विषयावर दर बुधवारी मी कार्यशाळा करणार आहे. तर तुम्हाला या कार्यशाळेत जर शामील व्हायचं असेल, तर या नंबरवर तुम्ही संपर्क साधा, किंवा ह्या नंबरवर WhatsAppवर स्टेटस ठेवले जाणार. तुम्ही या शाळेविषयी आपल्या नातेवाईकांना, मित्रांना कळवा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होऊ शकणार. पुढच्या कार्यशाळेत तर मी आता लॉकडाऊनमुळे काय झालंय, की मुले घरामध्ये आहे, ऑनलाईन क्लासेस आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये खूप बिहेवियरल प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत. चिडचिडपणा, डिप्रेशन, अँक्झायटी, जास्त वेळ मुलं टीव्ही पाहतात, एकाच जागी बसून लठ्ठपणा, असे खूप सारे प्रॉब्लेम झाले आहेत. तर घरी राहण्यामुळे, जास्त टीव्ही पाहण्यामुळे, मोबाईल पाहण्यामुळे हे जे काही प्रॉब्लेम्स आले आहे, तर याचं आपण कसं सामोरे जावे, याचं कसं आपण ट्रीटमेंट करावे घरच्या घरी, तर त्याविषयी पुढच्या बुधवारी मी कार्यशाळेचं
आयोजन करणार आहे. त्यासाठी तुम्ही या नंबरवर संपर्कात राहा. त्याच्या स्टेटसवर तुम्ही ते पाहत राहा. तर मी सर्व मित्रांचे धन्यवाद देतो की ते आज ह्या कार्यशाळेत आले आणि तुमचे काही जे प्रश्न असतील तर आता तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा किंवा क्वेश्चन अँड आन्सर सेक्शनमध्ये लिहा आणि मी त्याचा आता उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. आणि ही कार्यशाळा तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. यामध्ये तुम्हाला म्हणजे एपिलेप्सी आजाराविषयी काही माहिती मिळाली. तुम्ही आता जर तुमचे काही पेशंट्स असेल त्या पेशंट्सला आपण योग्य प्रमाणे ट्रीटमेंट त्याला सामोरं जाऊ शकतो याची जर तुम्हाला मानसिक तयारी याच्यामुळे आली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला ही कार्यशाळा कशी वाटली. एकाने प्रश्न मेंदूला काळा डाग आहे त्यामुळे तो सुमंग आहे. नाही, मला काही प्रश्न कळालेला नाही. थँक्यू. खूप छान गाईड केले सर. थँक्यू सो मच. व्हेरी नाईस इन्फॉर्मेशन. गुड इन्फॉर्मेटिव्ह सेशन. थँक्यू सो मच विजयजी. थँक्यू सो मच संदेशजी. तुम्ही हा एक प्रश्न आहे ना, मेंदूला काळा डाग आहे त्यामुळे तो, मला हा प्रश्न कळाला नाही. जर व्यवस्थित प्रश्न लिहिला तर मी त्याचं उत्तर देऊ शकतो. आता क्वेश्चन अँड आन्सर सेक्शन मध्ये, माझं बेबीच्या ब्रेन मध्ये पाणी आहे. सर्जिकल डॉक्टरला दाखवले, ते बोलतात ऑपरेशनची गरज लागेच नाही. सर प्लीज गाईड करा. हे पहा, जर मेंदूमध्ये पाणी असेल तर मेंदूमध्ये पाणी का होतं की मेंदूमध्ये नॉर्मली पाणी असते पण ते पाणी खेळत असते. उदाहरणार्थ जर नदीला पाणी असेल, नदी पाणी वाहत असेल तर काही प्रॉब्लेम होत नाही. पण जर नदीला बांध टाकलं, त्याच्या प्रवाहामध्ये जर अडथळा आला तर काय होतं की पाणी ते तुंबते आणि त्यामुळे पूर येऊ शकतो. तर तसंच मेंदूमध्ये पाणी हे वाहत असते. तर ते जे पाण्याची जी वाहण्याची जी वाट आहे त्यामध्ये जर काही अडचण निर्माण झाली तर मेंदू त्या अडचणीच्या पहिले पाणी साचत जाते आणि ते पाणी साचून त्या मेंदूवर प्रेशर येऊ शकतो. तर त्याला हायड्रोसेफलस म्हटले जाते. आता ते हायड्रोसेफलस किती आहे, त्याचा त्या मुलाच्या मेंदूच्या वाढीवर किती परिणाम झालेला आहे, त्याचा तो MRI पाहून, त्याचं काही CT स्कॅन वगैरे ते पाहून मग त्याच्याविषयी सल्ला देऊ शकतो. काही मुलांना औषध देऊन ते कंट्रोल आणू शकतो आणि जर ज्यांचं जे हायड्रोसेफलस खूपच जास्त आहे तर त्यांना वेगळ्या प्रकारचे ऑपरेशन केले जाते. उदाहरणार्थ एक विपिशन नावाचं ऑपरेशन केले जाते. तर ते MRI वगैरे पाहिले तर त्याच्यानंतरच मी ते सांगू शकतो. थँक्यू सो मच अनुजी. सुंदर मार्गदर्शन सर. थँक्यू सो मच सर. छान वाटले तुम्ही चालू करून क्वेश्चन्स विचारता येतील. यस, तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारा, त्याचं मी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू सो मच फॉर युअर कमेंट्स. सोमनाथजी खूप छान सर. क्षितिजजी थँक्यू. नाईस मीटिंग सर. खूप मस्त, रिअली हेल्पफुल. शुभमजी थँक्यू. विजयजी व्हेरी नाईस अँड गुड इन्फॉर्मेशन. थँक्यू सो मच फॉर द फीडबॅक. तुम्ही जो चांगला फीडबॅक दिला. You can start your one franchise center in Sangamner. Yes, I will see. Because of actually मी राहत्याला युजली सेंटर माझं म्हणजे शनिवारी व्हिजिट ठेवली होती, परंतु काय झालं की कोरोना काळामुळे आता ते बंद केले का. आणि मालेगाव अशा बऱ्याच ठिकाणी माझे व्हिजिट असायचे. परंतु काय आता की कोरोनामुळे तिथे खूप गर्दी होते आणि मग ते थोडं, कोरोना जेव्हा सुरू झाला तेव्हापासून हे बंद झालं. जर कोरोना जर संपला तर परत सुरू करू. थँक्यू सो मच विजयजी. तर कमेंट सेक्शन मध्ये लिहा तुम्हाला कसा हा सेशन वाटलं. तुम्हाला काही तुमचे जे प्रश्न असतील ते तुम्ही लिहा. चंद्रभानजी, ही इज अंडरगोइंग ट्रीटमेंट आउटसाइड द हॉस्पिटल. एक मिनिट, कोणता काय काय मला प्रश्न कळालेला नाही त्याचा. येस विजयजी, येस आय विल पोस्ट द रेकॉर्डिंग ऑन द यूट्यूब. ओके. तर मित्रांनो, माझं यूट्यूब चॅनल पण आहे, त्यामध्ये मी मेंदूविषयी
खूप सारे व्हिडिओज वगैरे मी दिलेले आहे. तर तुम्ही माझा जे YouTube चॅनल आहे ते पण तुम्ही पाहू शकतात. मेंदूच्या विषयी खूप सारे मी तिथे व्हिडिओ पण दिलेले आहे. तर मी त्याचे तर मी त्याचं काही लिंक देता येते का मी पाहतो हां. तर मी कमेंट बॉक्समध्ये माझ्या YouTube चॅनलची लिंक दिलेली आहे. तर ते YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, की जेणेकरून मी वेळोवेळी मेंदूचे जे आजार आहे किंवा लहान मुलांचा मेंदू चांगल्या प्रकारे कसे इंटेलिजंट आणि स्मार्ट व्हावे याविषयी वेळोवेळी YouTube चॅनलवर व्हिडिओ मी प्रसारित करत असतो. तर माझं मी YouTube चॅनलची लिंक दिलेली आहे. त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन ऑन करा, की जेणेकरून त्याविषयी तुम्हाला वेळोवेळी माहिती भेटणार. 4 इयर ओल्ड डॉटरला झटके येत होते. आता झटके येत नाही, परंतु ती जरा शांत होते आणि अ, खूपच टेस्ट असे का? खूपच म्हणजे मला ॲक्चुअली कळालं नाही. तन्मयजी जरा खूपच तसते असे का? म्हणजे काय आहे? Chandrabanji, he is not understanding what we are saying, but when we force him to do so, he is able to. So, थँक्यू मनोजजी. खूप छान कार्यक्रम आयोजित केला. कार्यशाळा यामुळे पेशंटच्या परिवाराला फायदा होईल. ओके. तर चंद्रभानजी, जर तुमचं जे काही पाल्य असेल, जर तुमच्याकडे ध्यान देत नसेल, तर कसं आहे की त्याचं म्हणजे आता मला डिटेल हिस्ट्री घ्यावं लागेल. अ, नेमकी म्हणजे त्याला ऐकण्यात प्रॉब्लेम आहे. त्याचं बाकीचे पण जे कसं आहे की लहान मुलांची वाढ ही मेंदूच्या वाढीवर अवलंबून असते आणि वाढीचे वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे आपण मोटर वाढ म्हणतो, की बसणं, चालणं. दुसरी वाढ असते लँग्वेज. लँग्वेज म्हणजे तो बोलतो कसा. बोलण्याचे पण 2 प्रकार असतात, की आपण शब्दाने बोलणं किंवा हावभावाने पॉइंटिंग करणे, ऐकू येतं, पाहणे, ऐकणे हे डेव्हलपमेंटचे वेगवेगळे प्रकार असतात. तर काही मुलं चं डेव्हलपमेंट नॉर्मल असतं, काहींचं डिले असतं, काहींचं एका पर्टिक्युलर पार्टमध्ये डिले असतं. जर ध्यान देत नसेल बाळ आपलं, तर पहिली गोष्ट त्याला ऐकू येतं का नाही ते पाहावं लागेल आणि जर ऐकू येत नसेल, तर त्याला काही दुसरे काही त्रास वगैरे असेल मेंदूच्या वाढीमध्ये, तर त्याचं निदान करावं लागेल. सर, तापाचे झटके येतात आणि नाकातून ब्लिडिंग पण होते, तर त्याचे काही कनेक्शन आहे का? तर आता मी तुम्हाला सांगितले, की जर ताप आला आणि झटके आले, तर त्याची वेगवेगळी कारणे असतात. तर पहिलं कारण असतं त्याला म्हणतात फेब्राईल कन्व्हल्जन. म्हणजे हे युजुअली 6 महिने ते 5 वर्षाच्या मुलांमध्ये होते. युजुअली त्यांना फॅमिली हिस्ट्री असते. आई-वडिलांपैकी किंवा किंवा नातेवाईकांना लहानपणी तापात झटके आलेले असते आणि युजुअली असे झटके 5 वर्षानंतर कमी होतात. तर असे झटके याला फेब्राईल कन्व्हल्जन म्हणतात. परंतु तापामध्ये जर झटके येत असेल, तर बाकीचे काही कारण तर नाही ना, मेंदूमध्ये इन्फेक्शन आहे का नाही ते पाहावं लागते. तर युजुअली हे फेब्राईल कन्व्हल्जन असते. दुसरी गोष्ट तुम्ही म्हटलं, की जर नाकातून रक्त येते. आता नाकातून रक्त येण्याची वेगवेगळी कारणं असतात. झटक्याचा आणि रक्त येण्याचा काही असा संबंध तर नाही. परंतु नाकातून जर रक्त येत असेल, तर त्याचं एक ब्लड प्रेशर तपासून पाहिलं पाहिजे. नाकातून रक्त का येतं, की जे म्हणजे तो नाकात बोट घालतो त्याच्यामुळे येते किंवा तापामुळे पण काही वेळेस रक्त येऊ शकते किंवा काही रेअर आजार असतात, की जर शरीरामध्ये रक्त गोठण्याचे जे पदार्थ कमी असेल किंवा नाकांमध्ये काही प्रॉब्लेम असेल, त्याच्यामुळे रक्त येऊ शकते. तर त्याचं आपण निदान करायला हवं.
हां. कोणीतरी जी-बी-एस ह्या आजाराविषयी लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, जी-बी-एस आजार म्हणजे काय असतो, की लहान मुलांमध्ये आपल्या शरीरामध्ये मेंदू आणि पाठीमागे मेजरज्जू असतो आणि ते मेजरज्जू आपल्या मसलला कंट्रोल करतात. ते एक नर्व्हद्वारे करतात. त्याला नर्व्ह म्हणतात, नस म्हणतात. जर ह्या नसचं जर पॅरालिसिस झालं, तर त्याला जी-बी-एस नाव असे म्हटले जाते. आता युजुअली हे जी-बी-एस आजार याचे सिव्हिरिटी वेगवेगळी असते. त्यावेळेस म्हणजे मूल पॅरालिसिस होतं, म्हणजे पायापासून वीकनेस सुरू होतं. मग त्याला चालता येत नाही, बसता नाही येत. काही मुलांना गिळता येत नाही किंवा काही मुलांच्या श्वासवर परिणाम होऊन त्यांना काही वेळेस व्हेंटिलेटरवर पण ठेवावं लागतं. तर युजुअली जर जी-बी-एस आजार असेल आणि हे मुले जर जास्त प्रमाणात जर त्याने अफेक्टेड असेल, तर अशा मुलांना ॲडमिट केलं जाते. त्यांना IVIG नावाचं इंजेक्शन दिले जाते आणि युजुअली त्याच्यानी हे बाळ युजुअली इम्प्रूव्ह होते आणि परंतु इम्प्रूव्ह होण्यासाठी काही आठवडे पण लागू शकतात. इपिलिव्ह 500, व्हॅल्पेरिन 200, फ्रिझियम हे सर्व गोळ्या चालू आहे, परंतु 2 दिवसापूर्वी त्याला व्हायब्रेट झाले. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितले आहे, की युजुअली आपण झटके हे कमीत कमी औषधाने नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. जर एका औषधाने कंट्रोल नाही झाला, तर दुसरे देतो. जर पार्शियली कंट्रोल झालं, तर ते औषध चालू करून दुसरे औषध ॲड करतो. तर 2 औषध देऊन जरी झटका येत असेल, तर परत तुम्ही डॉक्टरांना दाखवा. ते निदान करतील, की नेमकी तो झटका होता, की झटका आला असेल, तर मग औषधाचा डोस वाढवायचा, की ती औषधं बदलायची, ती ठरवली जाणार. His IQ test is also done. Chandrabanji means मला त्याच्या विषय कळाला नाही. ही इज नॉट अंडरस्टँडिंग व्हॉट वी आर सेइंग, बट व्हेन वी फोर्स हिम टू डू सो, ही इज एबल टू डू. सो कॅन यू राईट डाउन आप किती वर्षाचं आहे बाळ हे लिहू शकतात का? तन्मयजी, ती नॉर्मल नाही. तिची स्मरणशक्ती चांगली आहे, परंतु ती स्थिर नाही, रायटिंग करत नाही, गुपचूप राहते. ओके. हां, जर 8 वर्षाचं बाळ आहे चंद्रभानजी आणि जर ते तुमच्याकडे पाहत नसेल, जर ते बाळ बोलतं का? भाषा म्हणजे काही लँग्वेज वगैरे मीनिंगफुल वर्ड्स वगैरे बोलतं बाळ? चंद्रभानजी, ते बाळ बोलतं, आपलं बाळ बोलतं मीनिंगफुल वर्ड्स? इतर मुलांबरोबर खेळतात का? तर चंद्रभानजी कसं आहे, की जर बाळ जर उशिरा बोलत असेल, तर दुसरं एक प्रकारे बाळ कम्युनिकेट करतात पॉइंटिंगनुसार. म्हणजे जर पाणी पाहिजेल असेल, तर ते पाणी मागणार किंवा जेवण असेल, तर भूक मागणार. ते इतर मुलांबरोबर खेळणार. ओके. तर लँग्वेज दिली असेल, तर हे बाकीच्या गोष्टींनी कॉम्पेन्सेट करतात. परंतु जर त्या मुलाचं जर भाषा पण उशिरा असेल, ते पॉइंटिंग पण करत नसेल, इतर मुलांबरोबर खेळत नसेल, तर मग त्याचा योग्य तपास करणं अत्यंत गरजेचं आहे, की त्याला काही ऑटिझम नावाचा, स्वमग्नता नावाचा तर त्रास नाही का? तर त्याला त्याचा तपास करणे अत्यंत गरजेचं आहे त्याचं. तर ऑटिझम वगैरे आहे का त्याचे तपास करणे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यानुसार मग कसं आहे, की अशा मुलांना मग थेरपी असते, काय औषध असते, तर काही ते कारणं आहे का नाही ते शोधण्यासाठी काही टेस्ट असतात, ते करून अशा मुलांचं आपण त्यांना नॉर्मल करण्याचा प्रयत्न करू शकतो. ओके, ट्रीटमेंट चालू आहे. तर ट्रीटमेंट त्याचं थेरपी, औषध उपचार आणि थेरपी शिकून तुम्ही घरी 2 ते 3 तास थेरपी करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की याला असं स्पेसिफिक काही औषध नसतं. थेरपी आणि मेंदूच्या वाढीसाठी काही जे आवश्यक घटक द्रव्य आहे आणि काही अशा मुलांना मी युजुअली सांगत असतो, की साखर देऊ नका, दूध देणं टाळा, गव्हाचे पदार्थ देणं टाळा, बाहेरच्या वस्तू असतात ते देणं टाळा. टीव्ही पाहू नका देऊ, मोबाईल पाहू नका देऊ जास्त. बाहेर त्यांना थोडं फिरवा गार्डनमध्ये, एन्व्हायर्नमेंटशी कॉन्टॅक्ट, इतर मुलांशी कॉन्टॅक्टमध्ये ठेवा
आणि थेरपी चालू ठेवा त्याची. माझ्या मुलाचे वजन वाढत नाही. आता ॲक्च्युअली कसं असते, की वजन हे आहारावर अवलंबून असतं. तर लहान मुलांना योग्य प्रमाणात प्रथिने, प्रोटीन्स आणि कॅलरीज भेटत आहे की नाही ते पाहावे. तर आहारमध्ये प्रॉब्लेम असला तर वजन वाढत नाही. दुसरे कारण असतं, की लहान मुलांना काही आजार असेल, तर त्यामुळे पण वजन वाढत नाही. तर त्या मुलाचा तपास करून पहा. जर काही कारण नसेल आणि जर आहारामुळे प्रॉब्लेम असेल, त्यामुळे जर त्याचं वजन वाढत नसेल, तर त्याला योग्य प्रमाणे आहार द्या. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळं, मोड आलेली कडधान्य, जर नॉन-व्हेज करत असेल तर उकडलेली अंडी, ड्राय फ्रुट्स द्या. थोडा गावरान तुपाचा वापर करा, की जेणेकरून त्याचं कॅलरी वाढेल. त्याला एक्स्ट्रा जेवण देण्याचा प्रयत्न करा. बाहेरच्या वस्तू देणं टाळा. काय होतं, की कुरकुरे, चॉकलेट, चिप्स देतात त्यामुळे भूक तर भागते, पण त्यांना न्यूट्रिशन भेटत नाही. दूध देण्याचं टाळा. कारण की दूध खूप पितात आणि मग जे पौष्टिक पदार्थ आहे, की ज्याने वजन वाढू शकते, ते देत नाही. तर ते टाळा. जर पौष्टिक आहार दिला, तर त्याचं वजन वाढू शकते. तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. क्वेश्चन एंड आन्सर सेशनमध्ये पण लिहिलेलं आहे. ठीक आहे. जी-बी-एस विषयी केलाय. तर सयाजीने सांगितलं, सर मेंदूला इजा असेल तर ट्रीटमेंट अशुद्ध घेऊन सामान्य मुलासारखे होऊ शकते का? तर कसं असतं, की लहान मुलांचा मेंदू ला कोणत्याही प्रकारे जर इजा झाली आणि तिथं जर डाग राहिला, तो पर्मनंट असतो. परंतु त्यामुळे मायूस होऊन जाण्याचे कारण नाही. तर लहान मुलांचा मेंदू हा प्लास्टिक म्हणजे आपण त्याला मोल्ड करू शकतो. म्हणजे नवीन मेंदू तयार होत असतो. म्हणजे मॅक्सिमम 5 वर्षापर्यंत नवीन मेंदू तयार होत असतो. तर ह्या नवीन मेंदू तयार जो होतो, तर त्याला वाढीसाठी जे आवश्यक घटक द्रव्य आहे, तर त्याच्यासाठी काही औषध दिले जातात आणि त्याला ट्रेनिंग देण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या थेरपी, न्यूरो डेव्हलपमेंटल थेरपी असतात. उदाहरणार्थ फिजिओथेरपी असते, ऑक्युपेशनल, स्पीच थेरपी, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी असतात. जर त्याला योग्य आहार दिला, मेंदूच्या वाढीसाठी जर आवश्यक घटक द्रव्य दिले आणि वेगळ्या प्रकारच्या थेरपी दिल्या, तर अशी मुले त्यांच्या मेंदूला जरी इजा असली, तरी अशी मुले नॉर्मल होऊ शकतात. तर इजाला काही इलाज नसतो, परंतु जो नवीन मेंदू तयार होत असतो, आता बॉडीमध्ये काय असतं, की एखाद्या भागाला इजा झाली, तर दुसरा भाग ते कॉम्पेन्सेट करण्याचा प्रयत्न करतो. तसंच 5 वर्षापर्यंत नवीन मेंदू तयार होतो. त्याला आपण ट्रेनिंग देऊन अशा मुलांना नॉर्मल जीवन आपण नॉर्मल करू शकतो. तुमचे काही प्रश्न असेल तर चॅट बॉक्समध्ये लिहा. सर त्याचा चालताना तोल जातो. तर कसं आहे, की मेंदू आपल्या शरीराला नियंत्रित करत असते आणि मेंदूला इजा झाली, तर तो जो पार्ट जर एखाद्या पार्टला जर हे करत असेल कंट्रोल, तर ते कंट्रोल जातं. तर इजा झाल्यानंतर आणि त्याचा तोल जात असेल, तर त्याच्यासाठी फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी देणं अत्यंत गरजेचं असते. तर ते देऊन जो नवीन मेंदू तयार होतो, तर त्याला आपण चांगल्या प्रकारे ट्रेनिंग देऊ शकतो आणि त्याचा बॅलन्स आणू शकतो. त्यासाठी फिजिओथेरपी अँड ऑक्युपेशनल थेरपी हे करणं गरजेचं असतं. हे थेरपिस्ट करून घेतात, शिकवतात आणि ते जे शिकवतात ते पण तुम्ही घरी 2 तास करणं अत्यंत गरजेचं असते. ते जर केलं तर त्याचा बॅलन्स येऊन जाईल त्याचा. हां, अनुजने ने विचारला की जी-बी-एससाठी फिजिओथेरपी किती प्रकारे उपयोग आहे. तर जी-बी-एस जेव्हा आजार होतो, तेव्हा जो
आजाराचा पहिला फेज असतो त्यामध्ये औषध उपचार काम करतात. म्हणजे IVIG आहे, बाकीचे काही औषध उपचार असतात ते करतात. आणि एकदा औषध उपचार झाला, की तो आजार इम्प्रूव्ह होत जातो. म्हणजे त्याच्यामध्ये फरक पडत जातो. आता 80% जे मुलं आहे किंवा पेशंट्स असतात ते नॉर्मल होतात. 20% थोड्याफार प्रमाणात काही म्हणजे वीकनेस राहू शकतो. आणि ही प्रोसेस काही आठवडे, काही महिने किंवा काही लोकांची काही वर्षभर चालतात. जर अशा व्यक्तींना जर तुम्हाला परत नॉर्मल स्थितीत आणायची असेल, तर फिजिओथेरपी हे खूप महत्त्वाचे आहे त्यामध्ये. तर तुम्ही फिजिओथेरपी त्यामध्ये त्याच्याबरोबर चांगले आहार, न्यूट्रिशन या 2 गोष्टीचा जर समन्वय साधला, तर जी-बी-एसचे व्यक्ती परत नॉर्मल होऊ शकतात. तर फिजिओथेरपी अत्यंत महत्त्वाचे असते. थँक यू साई. थँक यू सर. गुड इन्फॉर्मेशन. थँक यू. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. तर चॅट बॉक्समध्ये माझ्या ते YouTube चॅनलचा व्हिडिओ पण आहे. त्याचं लिंक दिली आहे. त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, की जेणेकरून बाकीचे पण मेंदूच्या आजाराविषयी त्यावर भरपूर व्हिडिओ आहे आणि वेळोवेळी त्यावर मी व्हिडिओ YouTubeवर मी अपलोड करत असतो. तर त्याला सबस्क्राईब करा. अनुजजी धन्यवाद. थँक यू सो मच. मित्रांनो, आता काही प्रश्न आहे अजून? तर आपण ह्या कार्यशाळेत आले. ओके. तन्मयजी, माझी मुलगी 8 वर्षाची आहे. ती शांत होते आणि खूपच रडते, असे का? आता कसं आहे, की म्हणजे हा त्रास हा कंटिन्युअस होतो, की मी थोड्या वेळेपुरती होतो. त्यावेळी ती तुम्हाला प्रतिसाद देते का? की तिचा प्रतिसाद जातो, ती बेशुद्ध होते? तर ह्यावर खूप सारे त्यांचं निदान अवलंबून असतं, की हे का होतं? हे एकतर काही बिहेवियरल प्रॉब्लेम असले, काही अँक्झायटी असेल किंवा स्ट्रेस असेल, त्याच्यामुळे होऊ शकतं. काही भीती असेल किंवा हे काही वेळेस मेंदूची कार्यप्रणाली आहे, त्याच्यामध्ये बिघाड झाला, तर त्याच्यामुळे होऊ शकते. तर तुम्ही बाळाला दाखवा, तिचा तपास करून पाहू आणि ते काही तपास करायची गरज असेल आणि त्याच्यानुसार निदान करून आपण त्याचं ट्रीटमेंट करू शकतो. तर मित्रांनो, जर आता प्रश्न नसेल तर क्वेश्चन्समध्ये आलेले आहे. महेशजीने विचारलं, की मेंदू व्यवस्थित वाढ होण्यासाठी काय करावे लागेल? तर तर मित्रांनो, मेंदूची वाढ ही डिलिव्हरी झाल्यानंतरच नाही होत. जेव्हा बाळ पोटात असते, तेव्हापासून मेंदूची मॅक्सिमम वाढ होत असते. आणि जेव्हा बाळ डिलिव्हरी होतं, तेव्हा पहिले 2 वर्ष ही 70 to 80% आणि 5 वर्षापर्यंत 80 to 90% वाढ होत असते. ह्या पिरियडमध्ये जर बाळाच्या मेंदूची व्यवस्थित काळजी घेतली, तर बाळाच्या मेंदूची वाढ व्यवस्थित होते. उदाहरणार्थ, जर बाळ पोटात असेल, तर त्याची काळजी कशी घ्यायची? तर आईची काळजी व्यवस्थित घेणे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आईने आहार व्यवस्थित घेतला पाहिजे. जास्त जड वस्तू असते ते घेऊ नये. काही जे औषध असतात, ज्याचा परिणाम बाळाच्या मेंदूवर होऊ शकतो, ते घेऊ नये. दुसरी गोष्ट, आहार व्यवस्थित घेणे, शांत राहणे, हे आणि डॉक्टरांनी जे काही औषध दिले बाळाच्या वाढीसाठी ते घेणे. डॉक्टरांनी जे तपास सांगितलेले आहे, सोनोग्राफी ते वेळोवेळी करणे, धनुर्वातचे इंजेक्शन देणे, ही काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, डिलिव्हरी. तर डिलिव्हरी ही हॉस्पिटलमध्ये करणे हे अत्यंत गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, बाळाचा आहार. तर बाळ डिलिव्हरी झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत बाळाला आईचं दूध पाजणे अत्यंत गरजेचं आहे.
बाळ जेव्हा जेव्हा रडतं किंवा 2-2, 3-3 तासात बाळाला दूध पाजणे अत्यंत गरजेचं आहे. पहिले 6 महिने फक्त आईचे दूध पाजणे अत्यंत गरजेचं आहे. 6 महिन्यानंतर आईच्या दुधाव्यतिरिक्त वरचा आहार देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि बाळ जेव्हा खाते त्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळं, मोड आलेली कडधान्य, ड्राय फ्रुट्स, काही वेळेस गावरान तूप हे आहार अत्यंत देणे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, अशा मुलांना जास्तीत जास्त मुलांना प्रोत्साहित करणे अत्यंत गरजेचं आहे, की त्यांना सायकॉलॉजिकल म्हणजे एक आहार देऊनच नाही, त्यांना सायकॉलॉजिकली त्यांना मेंदूनी पण स्ट्राँग करण्यासाठी त्यांना त्यांच्याशी जास्तीत जास्त संवाद साधणे, त्यांच्या मेंदूला स्टिम्युलेट करणे, त्यांना वेगळ्या गोष्टींचं ज्ञान देणे. अशा पद्धतीने लहान मुलांचा आपण मेंदू हा चांगल्या प्रकारे विकसित करू शकतो. तर आहार व्यवस्थित, त्यांना चांगला सपोर्ट, त्यांच्याशी पॉझिटिव्ह बोलणे आणि त्यांचा मेंदूला कॉन्स्टंट सपोर्ट करणे, त्यांना उत्तेजित करणे, त्यांना प्रश्न विचारले तर त्यांचं उत्तर देणे, त्यांना वेगवेगळ्या गोष्टीचं ज्ञान देणे, गोष्टी सांगणे. रिपिटेशननी त्यांचा मेंदू, आपल्या मेंदूमध्ये कनेक्शन फॉर्म्स होतात. त्या कनेक्शनमुळे मेमरी तयार होते आणि जर ही मेमरी व्यवस्थित तयारीची असेल, तर त्याला त्या मेंदूच्या जे पेशी असतात त्यांना स्टिम्युलेट करणं गरजेचं असतं. तर स्टिम्युलेट कसं करणार, की अशा मुलांना वेगवेगळ्या गोष्टीचं ज्ञान देणे, त्यांना वेगळ्या गोष्टी सांगणे, त्यांना पुस्तके सांगून त्यांना वेगळे काय-काय पदार्थ आहे, हे काय-काय प्राणी आहे, काय-काय फुलं आहे, याचं काय होतं, हे म्हणजे त्यांना मेंदूला जास्तीत जास्त त्यांनी चांगलं पाहणे, मुलांनी चांगलं ऐकणे, म्हणजे आपण त्यांना चांगल्या गोष्टीचे पुस्तकं दाखवणे किंवा त्यांना त्यांच्याविषयी चांगलं बोलणे आणि कमीत कमी टीव्ही पाहणे. तर हे केले तर अशा मुलांचा मेंदू हा चांगला होऊ शकतो. अधिक अधिकजीने ने विचारला की सर एक हात आणि एक पाय स्लो आहे. तर हा म्हणजे जन्मजात स्लो आहे, की डिलिव्हरी म्हणजे पहिले नॉर्मल होता आणि नंतर स्लो आहे. जर पहिल्यापासूनच जर स्लो असेल, तर तर मग त्याला काही हेमिप्लेजिक सेरेब्रल पॉलिसी नावाचा प्रकार आहे की नाही ते पाहावं लागेल. कारण की मी सांगितलंय की आपल्या शरीराचं नियंत्रण हे मेंदू करतं. आणि मेंदू कसं असतं, की डावा बाजू हा उजव्या बाजूला नियंत्रित करतो. उजवा बाजू हा डाव्या बाजूला नियंत्रित करतो. जर मेंदूच्या एका पार्टला जर बाळ पोटत असेल आणि त्याच्या मेंदूला जर रक्तपुरवठा करणारी नस जर ती तेव्हा चोकअप झाली असेल, तर त्यामुळे त्याच्या अपोझिट पार्टचा अवयव हा स्लो असतो. त्याला हेमिप्लेजिक सेरेब्रल पॉलिसी म्हणतात. तर ते आहे का नाही ते पाहावं लागेल. त्याच्यासाठी तपास करून काही एम-आर-आय वगैरे करून पाहावं लागेल. तर मित्रांनो, मला असं वाटतं, की आता प्रश्न सर्वच झाले आहेत. तर मी आपल्या सर्वांचं मनःपूर्वक आभार मानतो, की आपण या कार्यशाळेत आला. खूप सारे प्रश्न विचारले. मला आशा वाटते, की या कार्यशाळेमुळे आपल्या बऱ्याच प्रश्नांची आपल्याला उत्तर मिळाली असेल. तर आपण नेहमी कार्यशाळा करत राहू. तुम्ही पुढच्या आठवड्यात पण या. आपल्या मित्रांना वगैरे, आपल्या नातेवाईकांना पण सांगा. आणि हे जे मिशन आहे, की लहान मुलांचा मेंदू हा चांगल्या प्रकारे कसा व्यवस्थित डेव्हलप झाला पाहिजे. जर लहान मुलांच्या मेंदूमध्ये काही जर आजार असेल, तर त्याचं निदान करून लवकरात लवकर कसा उपचार केला पाहिजे, की जेणेकरून अशी मुले नॉर्मल होऊ शकतात, नॉर्मल सोसायटीमध्ये इंटिग्रेट होऊ शकतात, आपल्या पायावर उभे होऊ शकतात. तर हे मिशन ठेवून हे कार्यशाळा मी दर आठवड्याला करणार आहे, की तर त्या कार्यशाळेत तुम्ही शामील व्हा. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना सांगा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल. तर मित्रांनो, खूप धन्यवाद आणि आता ही मीटिंग ही कार्यशाळा इथेच संपवतो. धन्यवाद.